हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। आज म्हणजे 20 एप्रिलच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील। रम्या पार्थला म्हणते, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही। मी नाटक करत होते, आता सगळे पत्ते ओपन झालेच आहेत, तर मग कशाला काय लपवायचं? मी जर लग्न करेल तर ते तुझ्याशीच करेल। पार्थ म्हणतो, तुला लाज नाही वाटत का ग रम्या? तू बेईमान नव्हतीस ग, तू इतक्या खालच्या थराला आलीस ना, मला ना तुझी आता कीव येते। पार्थने हे सगळं कम्युनिकेशन रेकॉर्ड केलेलं असतं। जीवाने नंदिनीसाठी जुईचे फुलं आणलेली असतात। नंदिनी बोर्डकडे बघते। नंदिनी आणि जीवा म्हणतात, फिल्म सिटी मधल्या किडनॅपिंगला थांबवायला पाहिजे। जीवा म्हणतो, ममताई पाळणाघर दिसले मला। नंदिनी आणि जीवा पाळणाघराकडे जायला निघतात। मानिनी तिथे येते। मानिनी म्हणते, तुम्ही आज कुठेही बाहेर जायचं नाहीये। जीवा आणि नंदिनी कारण विचारतात, तर मानिनी म्हणते, नंदिनीची रास तूळ आहे आणि तिच्या राशी भविष्यात सांगितले तिच्या जीवाला धोका आहे। नंदिनी आणि जीवा समजावून सांगतात, लहान मुलाच्या जीवाला धोका आहे। मानिनी परवानगी देते। पार्थ काव्याला रेकॉर्डिंग ऐकवतो। काव्या शॉक्ड होते। काव्या म्हणते, भयानक आहे हे सगळं। पार्थला विजयचा कॉल येतो। विजय नवीन डील बद्दल पार्थला ट्रिगर करत असतो। काव्या फोन घेते आणि म्हणते, तुम्हाला एक रेकॉर्डिंग पाठवलीये, ऐका। रम्याला विजयचा कॉल येतो। विजय म्हणतो, मिस रम्या शितोळे, घरी कचऱ्याचा डब्बा असेल तर त्यात अंगठी फेकून दे। रम्या म्हणते, काय झालंय? विजय म्हणतो, मला तुझ्यासारख्या चीटर मुलीशी लग्न करायचं नाहीये। माझ्यासोबत साखरपुडा झाला असताना पार्थला म्हणते, लग्न करायचंय तुझ्यासोबत। रम्या म्हणते, हे तुला कुणी सांगितलं? विजय म्हणतो, काव्याने रेकॉर्डिंग पाठवलं मला। रम्या वसूला म्हणते, तू बघच आई, मी काय करते ते। जीवा आणि नंदिनी पाळणाघराजवळ आलेले असतात। जीवाला तहान लागते म्हणून तो वॉटर बॉटल आणण्यासाठी जातो। नंदिनी एकटी असते। जीवाकडे देण्यासाठी कॅश नसते म्हणून तो नंदिनीकडे कॅश मागण्यासाठी येत असतो। तेव्हा जीवाला दिसते की बाईकवर 2 माणसं येत असतात आणि एकाच्या हातात सुरी असते। जीवा जोरात धावत जातो आणि नंदिनीला साईडला घेतो। सगळे हॉलमध्ये असतात। मिथुन म्हणतो, काव्याचा चेहरा टवटवीत दिसतोय। पार्थ आणि काव्याचं बाळ आतापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर तेज देते। जीवा आणि नंदिनी कुठे आहे? मानिनी म्हणते, पार्थ आणि काव्या, तुम्ही दोघेच समजावून सांगा त्या दोघांना। दोघे मिळून उगाचच झपाटल्यासारखे काम करताय। विजय तिथे येतो, चिडलेला असतो। वसू म्हणते, काय झालंय, ओरडताय का तुम्ही? विजय म्हणतो, जे काय व्हायचंय ते इथेच होऊ द्या। जीवा नंदिनीला म्हणतो, बस झालं आता, थोडक्यात वाचलीये तू आज। नंदिनी म्हणते, काही झालं तर नाही ना? तुम्ही आलातच ना मला वाचवायला। जीवा म्हणतो, तुला कळत का नाहीये? नंदिनी म्हणते, जीवा, आपण अजिबात घाबरायचं नाहीये। असं केलं तर आपण त्या मुलाचा जीव कसं वाचू शकणार आणि आपल्या बाळाला शौर्याच्या कथा कसं ऐकू शकणार? बाळाचं नाव घेतल्यानंतर जीवा हो म्हणतो। तिथे गजऱ्यावाली जुई येते। ती जीवाला काका म्हणते। जीवा काका हे ऐकल्यानंतर म्हणतो, ही नक्कीच दिसते। जुई म्हणते, गजरा घेणार का? जीवा म्हणतो, मी दिले सकाळीच फुलं माझ्या बायकोला। विजय म्हणतो, या घरात काय घाणेरड्या गोष्टी चालू आहेत, त्यात यायला नको का सगळ्यांसमोर? मानिनी म्हणते, शांत व्हा। विजय म्हणतो, तुमच्या मुलाला आणि सुनेला विचारा ना। काव्य म्हणते, घाणेरडे प्रकार तुमची बायको करते, तिला विचारा ना। विजय म्हणतो, हे तुमचं षडयंत्र आहे, हे समजतंय मला। एआयच्या मदतीने पार्थने केलंय हे सगळं। आणि हा एपिसोड इथेच संपतो। अशाच अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। IK मिक्स तडकाला। बाय।